नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे झटपट रव्याचे आप्पे. त्यासाठी अगोदर सांबार आणि चटणी बनवून घेऊया. सांबारसाठी मी मुगाची, तुरीची आणि मसुरीच्या अशा 3 डाळी मिक्स करून त्या कुकरच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी थोड्याशा भाज्या कट करून घ्यायच्या. भाज्या काही जास्ती नाहीत म्हणून मी फक्त 1 वांगं घालत आहे आणि थोडेसे टोमॅटो घालणार आहे. वांगं कट करून डाळीमध्ये टाकले आणि 3-4 टोमॅटो घ्यायचे. लालसर असले तर छान लागतील. असे मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे, कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण झटपट होणाऱ्या रव्याच्या आप्यासाठी जे मिश्रण आपल्याला लागणार आहे आप्याचं ते बनवून घेऊया. त्यासाठी 2 कप बारीक असा रवा घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही मेजरमेंटसाठी वाटी किंवा कशाचाही वापर करू शकता, म्हणजे प्रमाण कळेल आपल्याला मोजून घेतल्यामुळे. 2 कप रव्यासाठी 1 कप दही घ्यायचं आहे. जास्तही आंबटही नको आणि जास्ती सप्पकही नको. अशा पद्धतीचं 1 कप दही आणि त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून मिश्रण अगदी छान करून घ्यायचं आहे. पाणी लागेल तसं घालून. पाणी थोडंसं जास्ती झालं तरी चालेल, कारण आपल्याला हे 1 तासासाठी रेस्ट द्यायला ठेवायचं आहे. 1 तासानंतर रवा पाणी अगदी शोषून घेईल आणि मिश्रण घट्ट होईल. त्या आप्याच्या सारणामध्ये घालण्यासाठी आपण थोड्याशा भाज्या कट करून घेऊ. त्यामध्ये प्रथम कांदे कट करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घालायचं आहे. मी असे मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेऊया कट केलेला कांदा. नंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटोही बारीक कट करून घ्यायचे आहेत. हे पण आपण आप्याच्या मिश्रणामध्येच घालणार आहोत. नंतर 2 शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता. यामध्ये गाजरसुद्धा चालेल, पण माझ्याकडे नाही. मी एवढ्याच भाज्या घालणार आहे. आणि तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. थोडीशी हिरवी मिरची कट करून सर्व भाज्यांचं मिश्रण एकजीव करून साईडला करून ठेवायचं आहे. सांबारला फोडणी देण्यासाठी आपण 1 मीडियम साईजचा बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवणार आहोत. अगदी लहान छोट्या साईजमध्येच बटाटा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व बटाटा कट करायचा आणि पाण्यामध्ये ठेवायचा, जेणेकरून तो काळा पडणार नाही. तोपर्यंत आपली डाळही शिजलेली आहे. डाळीमध्ये हळद आणि मीठ घालून पूर्ण डाळ मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं. डाळ जर जास्ती वाटत असेल तर थोडीशी काढून घ्यायची. तुम्हाला कितपत हवे तेवढं तुम्ही सांबार करून घ्यायचं. डाळीसाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे सांबार बनवण्यासाठी. एकीकडे कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि लसूण आणि अद्रक हे ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि नंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा. मिक्स करून घ्यायचं आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आणि सगळी घोटून घेतलेली डाळ घालायची वरी. आणि गरम पाणी तुम्हाला कितपत सांबार हवंय त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आणि वरून चिरून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा. मिक्स करून सांबार मसाला घालायचा आणि सर्व एकजीव करून याला शिजवून घ्यायचं. जास्तही उकळत बसायची गरज नाही. कड आली तरी चालेल. चटणीसाठी 1 कप शेंगदाणे घ्यायचे. त्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या. तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची घालायची. 2 चमचे साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडेसे जिरे घालायचे आणि पाणी घालून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं मिक्सरवर. एकदम स्मूथ अशी पेस्ट चटणी बनवून घ्यायची. हातावर बघायचं दाबून कशी झालेली आहे ते. आणि फोडणीसाठी म्हणजे तडक्यासाठी कढीपत्ता आणि मिरची कट करून घ्यायची. पाणी घालून चटणी ॲडजस्ट करून घ्यायची. तेलामध्ये जिरे घालायचे, नंतर मिरची घालायची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. काळं तीळ आणि पांढरं तीळ दोन्ही घातलेलं आहे मी.
तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते फोडणीसाठी घालू शकता। चटणीच्या वरती सर्व तडका टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। आपली चटणी आणि सांबर दोन्ही तयार आहे। आता आपण आप्पे बनवायला घेऊया। आप्याचं मिश्रण 1 तासानंतर छान झालेलं आहे, सेट झालेलं आहे। त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि कट करून ठेवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या। त्यामध्ये कांदा, टोमॅटो जे आपण कट केले होते ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडासा सोडा, अगदी अर्धा चमचा सोडा टाकायचा, जेणेकरून आपले आप्पे छान फुगले जातील, गोल गोल टम्म फुगतील। तडका बनवण्यासाठी आपण तेलामध्ये जिरं घालायचे आणि वरून कढीपत्ता टाकायचा। तडका आप्याच्या मिश्रणावर टाकून घ्यायचा आणि सर्व एकजीव करून घ्यायचं। गॅसवरती आप्याचं पात्र ठेवायचं, त्यामध्ये तेल घालायचं। सर्व साच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं। त्यामध्ये चमच्याच्या मदतीनं आप्याचं सारण भरून घ्यायचं, गोल गोल आप्पे करून घ्यायचे। अगदी याच पद्धतीनं छान गोल गोल असं सारण आतमध्ये भरून घ्यायचं। सर्व सारण भरून झाले की त्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं एका बाजूने। 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतात। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम फ्लेममध्ये ठेवायचा, जास्ती वाढवायचा नाही। तेल टाकून आप्पे पलटी करून घ्यायचे, दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे। चमच्याच्या मदतीने सर्व आप्पे पलटी करायचे आणि थोडंसं तेल सोडून आणखीन 5 ते 7 मिनिट दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्यायचे। थोडंसं तेल सोडायचं आणि आप्पे पुन्हा पलटी मारायचे। हे बघा, दोन्ही बाजूने खरपूस असे छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने तयार झाल्यावर आप्पे सर्व काढून घ्यायचे। अशाच पद्धतीनं सर्व आप्पे बनवून घ्यायचे गरमागरम, छान फुगतात, छान होतात। सांबर आणि चटणीसोबत आप्पे सर्व करून घ्यायचे। अगदी खायला छान आणि खमंग खुसखुशीत हे आप्पे होतात, खूपच छान लागतात। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते किती टम्म फुगलेले आहेत। अगदी वरून क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट झालेले आहेत। मुलांना तर खूप आवडले। रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।